सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. जवळपास चित्र स्पष्ट झालेलं आहे. शिवसेनेच्या मशालीच्या तिकिटावर निवडून आलेले ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभेचे शिवसेनेचे खासदार यांनी शिंदे गटामध्ये, शिंदे टोळीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी काल त्यांची भूमिका स्पष्ट केली. ओमराजे निंबाळकर, इतर 5 खासदार बाजूला घ्या आणि ओमराजे निंबाळकरांना बाजूला घ्या. कारण ओमराजे निंबाळकरांकडनं, म्हणजे ज्यांचं नाव सर्वात जास्त चर्चेत राहिलं ते आहेत ओमराजे निंबाळकर. बाकी संजय दिना असतील, संजय जाधव असतील, संजय देशमुख असतील आणि इतर भाऊसाहेब वगैरे, ही सगळी माणसं यानं त्या पक्षामध्ये उड्या मारून इकडून तिकडून आलेली आहेत. पण ओमराजे निंबाळकर हे एक असं नाव होतं जे शिवसेनेच्या बाबतीत कधीही घात करेल, उद्धव साहेबांचा, ठाकरे कुटुंबाचा कधीही विश्वासघात करेल, हे कधीही कुणाच्या मनातही आलं नसेल. आणि अगदी मीही त्याला अपवाद नाही. शिवगर्जना यात्रेनिमित्त ओमराजे निंबाळकरांसोबत मीही एक वेळ घालवलेला आहे. रात्री ज्यावेळेस आम्ही विदर्भाच्या त्या जिल्ह्यांमधून फिरत होतो, बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल, या जिल्ह्यांमधून फिरत असताना मी स्वतः ओमराजेंच्या गाडीतून प्रवास केलेला आहे. ओमराजेंचं कसं वागणं आहे, बोलणं आहे, काय त्यांचे विचार आहेत, काय नीतिमत्ता आहे, सारं मी पाहत होतो. त्यावेळेस मनोमन पटलं होतं, उद्धव साहेबांनी ही चांगली माणसं मोठी केली, चांगल्या माणसांना उद्धव साहेबांनी संधी दिली आणि ह्या अशा माणसांकडे पाहिल्यानंतर अभिमान वाटायचा. शिवसैनिक असल्याचा, एका योग्य पक्षात आपण आहोत, एका योग्य विचारधारेसोबत आपण आहोत, याचा अभिमान वाटायचा. आणि आजही ते सांगतोय मी तुम्हाला. हो, या गोष्टी माझ्या मनामध्ये होत्या. एकेकाळी एकनाथ शिंदेविषयी सुद्धा त्याच अपेक्षा असायच्या. चांगला माणूस आहे, शिवसेनेला मजबूत करतोय असं वाटायचं. पण नंतर कळालं ह्या माणसांचा चांगुलपणा तो फक्त चेहऱ्यावर आहे, मनामध्ये ते विचार नाहीत. ते फक्त पोहऱ्यामध्ये आहेत, ते विचार आडामध्ये नाहीत. आडामध्ये असते तर ते विचार रक्तात भिनले असते. आणि पक्षाच्या कठीण काळामध्ये आता एकनाथ शिंदेनी तर स्वतःच पक्ष अडचणीत आणला. शिवसेनेमध्ये आजपर्यंत बंड कमी झाली नव्हती, पण कधीही कुणी शिवसेनेवर दावा ठोकला नव्हता जो एकनाथ शिंदेनी केला. आज घरातून आतून, किल्ल्याच्या आतून बुरुजांना सुरुंग लावण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलेलं आहे, त्यांच्या पक्षाने केलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेसारख्या भक्कम संघटनेला अशा प्रकारे ठिकऱ्या उडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या कुणा माईच्या लालात शक्य नव्हतं, जे आपल्यातल्याच घरभेद्यांनी केलं. पण आता त्यानंतरही शिवसेना सावरली. महाराष्ट्रभरातून शिवसेनेला प्रचंड असं ते बळ मिळालं. सर्व मतदार शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला. शिवसेनेचे 9 ते 10 खासदार निवडून आले. 10वा खासदार हा रवींद्र वायकरांच्या जागेवर मी अमोल भैया कीर्तीकरांना आजही समजतो. जवळपास 9-10 खासदार निवडून आलेले असताना नवख्या मशालीच्या जीवावर शिवसेनेचा धाराशिवचा खासदार 3-3.5 लाखांच्या मताधिक्याने आलेला असतो. प्रत्येक नेत्याचा आपापला एक मतदार असतो. मी मान्य करतो ह्या गोष्टी, याला नाकारता येत नाही. पण आपापला मतदार हा 3-3, 4-4 लाखांच्या मताधिक्याने होत नसतो. ज्यावेळेस तुम्हाला 6-6 लाखांचं, 7-7 लाखांचं मतदान होतं, त्यावेळेस ते पक्षाचं मतदान असतं. विशेषतः लोकसभा सारख्या निवडणुकांच्या मध्ये पक्षाचं मतदान पाहिलं जातं, पक्ष पाहिला जातो. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती असतील, नगरपंचायती असतील, अगदी महापालिका असतील, इथे तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला मतदान होत असतात. पक्षाचाही त्याच्यामध्ये एक योगदान असतं, पण स्थानिक चेहरा, तुमच्या अडीअडचणीच्या काळात मदतीला येणारा चेहरा, हे सारं त्यावेळेस पाहिलं जातं. पण लोकसभेच्या वेळेस पक्ष पाहिला जातो, विधानसभांच्या वेळेस पक्ष पाहिला जातो. उगाच एखादी व्यक्ती लोकसभेला अपक्ष म्हणून निवडून येत नसते कधी. फार क्वचित उदाहरणं आहेत आणि तीही कुठल्या ना कुठल्या तरी पक्षातली व्यक्तिमत्व असतात. ती पक्षातनं मोठी होतात, त्यानंतर अपक्ष म्हणून एखादी दुसरी व्यक्ती निवडून येत असते. लोकसभेला तर फार क्वचित अपवाद आहेत. त्यांनाही पक्षांचे पाठिंबे असतात बाहेरून. तुम्हाला शिवसेनेच्या मतदारांनी मतदान दिलं. आणि का? कारण ह्या माणसाची ही वाणी इतकी प्रखर असायची, जणू काही काळजात हात घालणारी. म्हणजे आजही ज्यावेळेस उत्तरं देत आहेत प्रसार माध्यमांना, म्हणतायत शेतकऱ्यांच्या पाठीमागे, माफ करा, म्हशीच्या पाठीमागे फिरणारी माणसं आहेत माझे मतदार. म्हणजे इतकी सर्वसामान्य आहेत. गुरु राखणारी माझी माणसं ही माझे मतदार आहेत. मी स्वतः धाराशिव मतदारसंघामध्ये फिरलेलो आहे. प्रचंड ग्रामीण
भाग आहे, त्याच्यामध्ये निमशहरी म्हणावं तर अतिशय थोडासा शहरी भाग आहे, पण प्रचंड ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये. मागच्या वेळेस धाराशिवमध्ये महापूर आला होता, त्यावेळेस आम्ही स्वतः तिथे मदत कार्य घेऊन गेलो होतो. स्वतः कैलासजी पाटील असतील, प्रवीणजी स्वामी असतील, शिवसेनेचे आमदार, ही सर्व मंडळी आमच्या सोबत होती. या माणसाला या अशा मतदारसंघातून, आणि तुळजापूर सारखं आई भवानीचं मंदिर ज्या मतदारसंघातनं येतं, त्या मतदारसंघातल्या खासदाराला अशा प्रकारची ही बैमानी सुचावी, हे सगळ्यात जास्त खेद देऊन जातं. आणि काय कारण दिलं जातं? मी सर्वात प्रथम या व्यक्तीला एक साधा प्रश्न विचारू इच्छितो. जी कारणं तुम्ही आता देतायत की मला माझ्या मतदारसंघामध्ये साधा ट्रान्सफॉर्मर बदलता येत नाही, ट्रान्सफॉर्मर लावण्यासाठी मला जेव्हा विचारतात तर मला ते करता येत नाही, मी काय माझ्या लोकांची कामं करणार? पण खरं तर ट्रान्सफॉर्मर बदलणं, आता आपण अनेक भाषणांमध्ये त्यांचे वेगवेगळे किस्से ऐकले. शेतकरी फोन करतात, आम्हाला गाडीमध्ये डिझेल नाहीये वगैरे वगैरे, अशा प्रकारच्या त्या घटनांचा उल्लेख करतात. ही खरं तर खासदारांची कामं आहेत का? ट्रान्सफॉर्मर बदलणं हे खासदाराचं काम आहे का? पण हे तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या एखाद्या नगरसेवकाचं असेल, नगरपंचायतीच्या सदस्याचं असेल, त्यांचं काम आहे, सरपंचाचं काम आहे, त्यांनी या गोष्टीला पुढे करावं. जास्तीत जास्त आमदार जाईल, आमदारापर्यंत ते काम जाईल, पण खासदारांपर्यंत ट्रान्सफॉर्मरची कामं येतात का? पण तरी सुद्धा ही असली कारणं पुढे केली जातात. त्याच्यावर मी त्यांचं बिंग कसं फोडतो एकदा पहा. काय म्हणाले आज, जरा पहा. कोण जबाबदार आहे, काय झालंय? विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधींना कसल्याच पद्धतीचं त्या ठिकाणी विकास कामं करायची, आम्हाला काय आमच्या कुणाच्या वैयक्तिक घरातली करायची का? आम्ही लोकप्रतिनिधी म्हणल्याच्या नंतर आमच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. बरं, माझं असं नाही की माझं कुठला तरी एखादा व्यवसाय बघून मी राजकारण करतो, बिलकुल नाही. माझं 24 तास मधला 24 तास वेळ सामान्य माणसासाठी आहे. मग सामान्य शेतकरी अपेक्षेनं माझ्याकडे येतात. कुणाच्या शेतात ट्रान्सफॉर्मर बसवायचं असते, कुणाला वाटतं किंवा शेतातला एखादा रस्ता व्हावा, कुणाला वाटतं गावांतर्गत एखादा रस्ता व्हावा. ह्या अपेक्षा सामान्य जनतेच्या माफक आहेत ना. मला वाटतं त्या अपेक्षेसाठी सुद्धा जर आम्हाला त्या ठिकाणी तरतूद केली जात नसेल, आमची कुचंबणा होत असेल आणि आमच्यामुळं त्या मागणाऱ्या माणसाची कुचंबणा होत असेल, तर मला वाटतं हे दुर्दैवी आहे ना. एक ट्रान्सफॉर्मर त्या शेतकऱ्याचा बसवण्यासाठी सुद्धा जर निधी त्या ठिकाणी दिला जात नसेल, अडवणूक होत असेल, तर मग नेमकं काय करावं? व्हिडिओमध्ये ओमराजे म्हणतायत मला ट्रान्सफॉर्मर बदलताना अडचणी येत आहेत. आता तुम्हाला त्यांचाच एक व्हिडिओ दाखवतो. कशा प्रकारची कारणं पुढे केली जातात, कशा प्रकारचं स्वतःच्या स्वार्थाचं कारण दाखवलं जात नाही, पण इतर कारणं पुढे करायची, त्यामागून आपला स्वार्थ साधून घ्यायचा. आता जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल त्याच्या शेवटाला तुम्ही पहा, ते म्हणतात एखादा असा मीटर पाहिजे, एखादा असं मशीन पाहिजे जे असं अंगाला लावलं की तुमच्या रक्तातली निष्ठा, तुमच्या अंगातली निष्ठा अशी मोजली गेली पाहिजे, आणि ती मोजल्या गेलेल्या निष्ठेवर आपण पुढे भविष्यात उमेदवार ठरवू. खरं तर उद्धव साहेबांना असं एखादं मशीन दिलं असतं तर चांगलं झालं असतं. मग जरा पहा काय म्हणतायत, कसं स्वतःच्याच विधानांशी हे कॉन्ट्रडिक्शन आहे. पहा. आपल्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. दादा, गेले अनेक दिवस चर्चा आहेत, आपण स्पष्ट बोलणारे आहात तसे, आणि पहिल्यापासून आपण भूमिका स्पष्ट घेतलेली. गेल्या अनेक दिवस माध्यमात बातम्या येतात आपल्या प्रवेशाबाबत, आपली भूमिका काय विचारायची गरज आहे मला सांगा की? मी कायमस्वरूपी सांगितलं की ह्या ओमराजेला एकदा आमदार आणि दोनदा खासदार, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांच्यामुळे मी झालेलो आहे. अशा परिस्थितीमध्ये संकटाच्या संघर्षाच्या काळात त्यांना सोडायचं काही कारण नाही. आणि आताचं जे राजकारण चाललंय ती कसं आहे, जिकडं खोबरं तिकडं चांगलं आहे, फक्त नाव जनतेच्या विकासाचं द्यायचं. मला वाटतं त्या धाटणीतल्या आम्ही नाहीत. आणि मला वाटतं आता परीक्षा किद्दा द्यायच्या, ह्या गोष्टीसाठी परीक्षा द्यायची किद्दा द्यायच्या. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की हा जो जिल्हा आहे धाराशिव, हा भाई उद्धवराव दादांचा जिल्हा आहे. तुम्हाला त्यांच्या बाबतीत ती एक गोष्ट माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण मी सांगतो तुम्हाला, परत त्याचा उल्लेख करतो. उद्धवराव दादा विरोधी पक्ष नेते होते विधानसभेमध्ये, आणि चव्हाण साहेब वर केंद्रात गेले मुख्यमंत्री असताना. उद्धवराव दादांना विचारणा झाली होती की तुम्ही मुख्यमंत्री होता का पक्ष सोडून. उद्धवराव दादांनी नम्रपणे सांगितलं की शेतकरी आणि शेतमजुरासाठी मी आलेलो आहे, आणि मुख्यमंत्री पदाला नकार दिला त्यांनी. मला वाटतंय ते ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते, प्रतिनिधित्व करत होते ह्या मतदारसंघाचं. त्या मतदारसंघात आम्ही आहेत, त्यामुळे आम्हाला त्याची जाणीव आहे आणि ती जाणीव ठेवून आम्ही काम करणार आहे. त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो, माणूस रिकाम्या हातानंच येतंय आणि रिकाम्या हातानंच जातंय. माणूस मेल्याच्या नंतर काय शिल्लक राहतंय, त्याचं नावच राहतंय. तुम्ही कधी ऐकलं का बॅगा भरून गेलं घेऊन म्हणून, वर जमीन लयमिटी घेतली वर घेऊन गेलं म्हणून? सगळं इथं ठेवायचंय. त्यामुळं माणसाचं नाव ही अखंड राहतंय, ती नाव जपायचं काम आम्ही निश्चित करू.
तुम्ही निष्ठेशी तुमच्या प्रामाणिक राहणार, तुम्हाला हे सांग- आता काय सांगा अजून काय आता काय कसं काय आहे का काय मला काय म्हणायचंय निष्ठेचं मीटर जर भेटलं तर आणा एकदा म्हणजे असं माणसाला लावून आपण तपासू तरी एक लक्षात घ्या ही निष्ठा ह्याच्या हे सगळं पाहत असताना मला वाईट एका गोष्टीचं वाटतं. स्पष्टपणे ज्यावेळेस खासदार निधीचा, विकासाचा, आम्हाला कुठलाही निधी मिळत नाही, आम्हाला विकास करता येत नाही, आमच्या मतदारसंघातल्या लोकांची अपेक्षा पूर्ण करता येत नाही, आम्ही विरोधात आहोत, हे ज्यावेळेस खुल्यामध्ये बोलतात, खरं तर हे अपयश आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं, हे अपयश आहे न्याय व्यवस्थांचं. कारण तुम्ही वेळेत निकाल दिले असते तर ह्या गोष्टी आज घडल्या नसत्या. तुम्ही वेळेवर या सगळ्या गोष्टींची दखल घेतली असती तर सरकारवर प्रेशर आलं असतं. सर्वांना समान निधी. आज विरोधी पक्षाचा खासदार निवडून द्यायचं म्हणजे विरोधी पक्षाने निवडणुकीत उभंच राहू नये मग असं असेल तर. कारण सर्व काही सत्ताधाऱ्यांनाच मिळणार असेल तर विरोधी पक्षाने निवडणुका कशाला लढवायच्या. त्या खासदाराला रुपयाचा निधी मिळणार नसेल म्हणजे इतकी असमानता खुल्यामध्ये बोलून दाखवल्यानंतर सुद्धा सारं काही शांत, कुठल्याही मीडियावर अशा प्रकारचे विषय घेतले जात नाहीत. मग कशासाठी निवडणुका लढायच्या. सरकारी पक्षालाच राहू देत निवडणुकांमध्ये. म्हणजे विरोधी पक्षाचा खासदार आला तर त्यांनी काय करायचं, त्या मतदारसंघातल्या लोकांनी काय करायचं. त्या मतदारसंघाला 1 रुपयाचा विकास निधी नसेल, त्या मतदारसंघातल्या लोकांनी 5 वर्ष काय करायचं. ठणठण गोपाल. साधं माझा एक विचार नाही तुम्हाला. आता एक तुम्हाला घाणेरडं उदाहरण दाखवतो. कुठल्या कारवाया झाल्या. हे नितेश राणेने ज्यावेळेस म्हटलं माझ्या विचाराच्या बाहेरचा एक जरी सरपंच निवडून आला तर त्याला मी निधी देणार नाही, फक्त निधी मिळेल कमळाच्या, धनुष्याच्या किंवा घड्याळाच्या निवडून आलेल्या सदस्याला. जर चुकून मशालीचा आला तर आहे तो निधी सुद्धा काढून घेईल मी. ही खुल्यामध्ये धमकी दिल्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलं. मग हेच जे ग्रामपंचायतीत चालतं तेच लोकसभेत सुद्धा चालतंय. देश पोखरला गेलाय. जरा ही उदाहरणं पहा. जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्याच माझ्याकडे आहेत. मी जे बोलला त्यालाच निधी भेटणार, दुसऱ्याला निधी देण्याचा प्रश्नच राहत नाही. आणि आग्रेजी बरोबर बोलले. आपला हात आखडता लगेच चिन्ह बोलून मी निधी देतो. माझ्या कमळ चिन्हाचा आहे, धनुष्यबाणचा आहे, हे निधी घेऊन जा. चुकून मशालचा निघाला असलेली निधी कमी करून टाका. सगळ्या सरपंचांना तेव्हाच ग्रामपंचायतीला सांगितलेलं आम्हाला ग्रामपंचायती द्या, नाही तर 1 रुपयाची निधी देणार नाही. फटाफट सगळे सरपंच बसले माझे. त्यानंतर कालचंच एक आणखी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. तानाजी सावंताचं तानाजी सावंत, ह्या तानाजी सावंत सारख्या माणसाने ओमराजे सारख्या माणसाला शिंदे गटात घेऊन जावं, याच्यापेक्षा जास्त दुर्दैव ते काय असेल. तानाजी सावंत खुल्यामध्ये म्हणतायत विरोधी पक्षाचे असल्यामुळे त्यांना अडचणी येत होत्या, विरोधी पक्षाचे असल्यामुळे त्यांना निधी मिळत नव्हता, त्यांच्या मतदारसंघात विकास होत नव्हता, विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात बेरोजगारी होती. मला एक सांगायचं, साधं एक थोडासा विषय बाजूला घेतो. म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये सोन्याचा धूर वाहतोय का. तिथे रस्ते असे गुळगुळीत आहेत, तिथे एकही समस्या नाही, करोडोंचा निधी मिळतोय म्हणून लोक सुखी आहेत. तिथे गटार अशी ओसंडून वाहत नाहीत, पाणी बरोबर नळाला येतं, प्रत्येकाच्या घरात सरकारी नळ असतील, प्रत्येकाला मोफत शिक्षण असेल, प्रत्येकाच्या आयुष्यात कुठलीही सरकारी कमीत कमी त्याला आरोग्याच्या सुविधा सर्व काही आहे का. या तानाजी सावंताने सांगावं की ओमराजेच्या मतदारसंघातल्या लोकांवर अन्याय होत होता, त्यांना काही मिळत नव्हतं म्हणून आम्ही ओमराजेला घेतलं. जर हा अशा प्रकारचा व्हिडिओ जर पुरावा म्हणून कोर्टामध्ये वापरला गेला तर काय करायचं. कोर्टाने कोर्टासारखं वागलं तर हा सुद्धा एक घाणेरडा पुरावा आहे की बघा आमच्यावर कशा प्रकारे अन्याय होतोय, आम्हाला निधी जात नाही. आणि हे स्वतः सरकारमधले माजी मंत्री असतील किंवा सरकारचे महत्वाचे नेते म्हणतात. जरा हा व्हिडिओ पहा, हा स्पष्टपणे पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. पहा. टायगरची मोहीम यशस्वी झाली आहे, काय भावना आहेत. नाही, भावना म्हणजे खरं तर ओमराजेंनी ज्या पद्धतीनं विकासाचा नारा दिला होता, त्यांच्या मनात जी खंत होती विकासाची की आपण पहिली 5 वर्षाची टर्म असेल, आता ही दुसरी 2 वर्ष जवळपास संपत आली. 7 वर्षामध्ये आज विरोधी पक्षात असल्यामुळे जनतेला न्याय देऊ शकत नाही. आता मगाशी त्यांनी बोलून दाखवलं, एक साधा ट्रान्सफॉर्मर बसवायचा असेल तर त्यांना झगडावं लागत होतं. तर ह्या पद्धतीचं भारताचे आपले गृहमंत्री असतील, सहकार मंत्री असतील अमित भाई शहाजी, शिवाय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथजीभाई शिंदे,
ह्यांनी त्यांना वचन दिलं होतं की हा तुमचा बॅकलॉग आहे, बेरोजगारी आहे, ह्या पद्धतीचा आतापर्यंत जे तुम्ही फेस केलेला आहे, इथून पुढं एनडीला पाठिंबा देत असल्यामुळं तुम्हाला ह्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात निधी, प्रचंड प्रमाणात विकास आणि बेरोजगारी संपुष्ट आणू, ह्या पद्धतीचं वचन दिलं आहे. आणि त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आज मनात किंतु परंतु न ठेवता ओमराजेंनी आज जाहीर प्रवेश करण्याचं. तानाजी सावंताला मला एकच सांगायचंय, ज्यावेळेस ओमराजे निंबाळकरांना मतदारांनी निवडून दिलं त्यावेळेस त्यांना चांगलंच ठाऊक होतं की हे विरोधी पक्षातले खासदार आहेत. लोकांना सत्सद विवेक बुद्धी आहे. लोकांना जर तुम्हाला निवडून द्यायचं असतं तर तुमचा तो राणा किंवा ते राणाच्या परिवारातलं जे कोणी उभं होतं त्यांना निवडून दिलं असतं, त्यांचे शिक्के मारले असते लोकांनी, त्यांच्या नावापुढचं बटन दाबलं असतं. पण लोकांना निवडून द्यायचं होतं मशालीला, लोकांना निवडून द्यायचं होतं ठाकरेंच्या उमेदवाराला, लोकांना निवडून द्यायचं होतं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, लोकांना निवडून द्यायचं होतं सत्तेच्या विरोधातल्या माणसाला. आणि त्या माणसाला लोकांनी स्वतःच्या मनाने 5 वर्षांसाठी निवडलेलं आहे. त्यामुळे ती व्यक्ती निवडून आल्यानंतर लोकांच्या विकासाचं कारण पुढे करून अशा प्रकारे स्वतःच्या त्या तुंबड्या भरण्यासाठी जात असेल तर लोकांनी काय करायचं? तानाजी सावंत हे असले व्हिडिओ पुरावे म्हणून दाखवायला हवेत. आता मी तुम्हाला ओमराजेंचा एक असा व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये ते मल्हार पाटलाला, म्हणजे स्वतःच्या मावस चुलत जो कुठला भाऊ असेल मला माहित नाही, त्यांच्या घराघरातले ते वाद, मला खरं तर पवनराजे निंबाळकरांचं वाईट वाटतं. त्यांच्या आयुष्यात तो प्रसंग त्यावेळेस कळंबोलीमध्ये, नवी मुंबईमध्ये घडला. त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्यावर हल्ला झाला, गोळ्या झाडल्या गेल्या, त्यात त्यांचा आणि त्यांच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला. आज विचार करा, ओमराजे निंबाळकर गेली 20 वर्ष त्यांची केस लढतायत. त्या केसमध्ये आता काय झालं? निर्दोष. जर सारेच निर्दोष असतील तर गोळ्या झाडल्या कोणी? हवेतून गोळ्या आल्या. आज तुम्ही विचार करा, आज तुम्ही अशा पक्षांसोबत जात आहात ते त्यांच्या सोबत सत्तेमध्ये बसलेले आहेत. उद्या मतदारसंघाच्या विकास करता करता, त्याचं नाव पुढे करता करता जर राणा पाटलाच्या बाजूला जाऊन बसायची वेळ आली, गळ्यात गळे घालायची वेळ आली, मल्हार पाटलासोबत गळ्यात गळे घालून बसायची वेळ आली तर आपण ते करणार का? हा सवाल आहे. महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने हा सवाल आहे तुम्हाला, तुम्ही ते करणार का? एकदा एका भाषणामध्ये किती पोटतिडकीने आपल्या घराविषयी हे मत मांडत होते, पहा जरा काय म्हणतात. अरे मल्हार पाटील, तुला जर नुसतं 2 शब्द तुझ्या बापाला बोलल्यावर एवढा राग येतोय, तुझ्या आजानं माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा खून केला, किती राग येत असेल मला. काय वेदना असतील माझ्या, काय भावना असतील माझ्या, मला काहीच वाटत नसेल. मला त्याला विचारायचंय की बापाला 2 गोष्टी बोलल्याच्या नंतर जर तुझं एवढा मनस्ताप होतंय, त्याच वेळेस 7 बहिणीच्या पाठीवर माझे वडील एकुलती एक, माझ्या आजीला काय वाटत असेल, माझ्या आजोबाला काय वाटत असेल. अरे तू ज्या वयाचा आज आहे तेवढंही वय आमचं नव्हतं, त्याच्यापेक्षा बारके होता. काय वाटत असेल आम्हाला, काय भावना असेल आमची, मला काय वाटत असेल, माझ्या भावाला काय वाटत असेल, माझ्या आईला काय वाटत असेल, माझ्या बहिणीला काय वाटत असेल. मला त्याला विचारायचंय, समत काजी नावाचा ड्रायव्हर होता, त्याची लेकरं तर अक्षरशः बारकी पाळण्यात, ती लेकरू त्याच्या आईला विचारायचं की माँ बाबा ड्यूटी से कब आएंगे. त्याची आई काळजावर दगड ठेवून सांगायची येते 4 दिवसातून. काय वाटत असेल त्या समतकाजीच्या लेकराला. अरे ह्याचा बी विचार करा ना. इतक्या नालायक अवलादी तुम्ही, इतकी नीच वागणारी तुम्ही. आणि अरे मल्हार पाटील, तुला जर नुसतं 2 शब्द तुझ्या बापाला बोलल्यावर एवढा राग येतोय, तुझ्या आजानं माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा खून केला, किती राग येत असेल मला. काय वेदना असतील माझ्या, काय भावना असतील माझ्या, मला काहीच वाटत नसेल. मला त्याला विचारायचंय की बापाला 2 गोष्टी बोलल्याच्या नंतर जर तुझं एवढा मनस्ताप होतंय, त्याच वेळेस 7 बहिणीच्या पाठीवर माझे वडील एकुलती एक, माझ्या आजीला काय वाटत असेल, माझ्या आजोबाला काय वाटत असेल. अरे तू ज्या वयाचा आज आहे तेवढंही वय आमचं नव्हतं, त्याच्यापेक्षा बारके होता. काय वाटत असेल आम्हाला, काय भावना असेल आमची, मला काय वाटत असेल, माझ्या भावाला काय वाटत असेल, माझ्या आईला काय वाटत असेल, माझ्या बहिणीला काय वाटत असेल.
मला त्याला विचारायचंय, समज काजी नावाचा ड्रायव्हर होता, त्याची लेख मल्हार पाटलाविषयी बोलताना ओमराजे पोट तिडकीने साऱ्या जनसमुदायासमोर म्हणत होते, आम्हाला किती वाईट वाटत असेल, आमच्या वडिलांचा खून झाला, कुणी केला, काय केला, स्पष्टपणे ते आपल्या व्हिडिओत बोलले. अशा ओमराजेंना आज ज्यावेळेस त्याच लोकांसोबत जाताना आम्ही पाहतो, काय वाटत असेल. आपल्या वडिलांविषयी बोलताना कमीत कमी आपल्या वडिलांच्या त्या बलिदानाचा, त्या आहुतीचा तरी एकदा तरी कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये विचार व्हायला हवा होता की हे आपल्या वडिलांना खरंच पटलं असतं का, आजच्या काळामध्ये केलेली ही माझी कृती ही आपल्या वडिलांना पटली असती का, लोकांच्या विकासाच्या नावाखाली, गोंडस नावाखाली ही माझी कृती माझ्या वडिलांनी सहन केली असती का. आता वडिलांचं आम्ही काय म्हणतोय, आता राजकारणामध्ये राजकीय वडील बघा कसे कोण कोण बनू पाहताय, राजकीय वडील बनू पाहतायत. ही असली व्यक्तिमत्व जर ओमराजे तुमची राजकीय वडील बनू पाहत असतील तर कुठे गेली ती नीतिमत्ता, कुठे नेऊन ठेवलाय तो महाराष्ट्र. बघा, हे स्वतःला तुमच्या वडिलांसारखे म्हणतात. हे असले जर राजकीय वडील असतील किंवा असले जर तुमचे राजकीय गुरु असतील तर काय म्हणावं, आम्ही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवलात. मग पहा, तुम्हाला ओमराजेचं माझं एकंदरीत नातं कसं आहे तुम्ही बघितलेलं आहे. आज मुलाप्रमाणे मी त्याच्याकडे बघितलं जातं, मी बघतो, त्याच्यावरती त्या पद्धतीनं प्रेम करतो आणि माझ्या शब्दाला त्यानं तडा जाऊ दिलेला नाही. हे एक मी माझा अभिमान समजतो आणि त्याच्याविषयी मला प्रचंड अभिमान आहे. राजकीय वडील जर अशा विचारांचे असतील तर मग आम्ही आजपर्यंत एका चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला असंच वाटू लागलंय. म्हणजे तुम्ही म्हणताय की माझ्या मतदारसंघातले, म्हणजे तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहिले असाल, माझ्या मतदारसंघातले स्थानिक स्वराज्य संस्थेतले आमचे उमेदवार पडले, चांगले चांगले निष्ठावंत पडले आणि ह्याचा बाऊ तुम्ही केलात, याचं कारण तुम्ही पुढे केलात. लोकांनी आम्हाला नाकारलं. का नाकारलं? माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या सोबत निवडून आलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये आम्हाला लीड मिळत नाही. मग आम्ही काय करायचं? ही तुम्ही जी कारणं पुढे केलात. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला लोकांनी लोकसभेत स्वीकारलं, तुम्हाला विधानसभेत स्वीकारलं, म्हणजे कैलास पाटील असतील, प्रवीण स्वामी असतील, 2 आमदार तिकडनं निवडून आले धाराशिव जिल्ह्यातनं. मला एक साधं विचारायचंय, त्यावेळेस तुम्हाला बरं वाटलं, विधानसभेत तुम्हाला बरं वाटलं, मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर आपला पराभव होत असेल तर तुम्ही ते कारण पुढे करून लोकांनी तुमच्याविषयी दिलेल्या जनाधाराचा, त्या मताचा अनादर करून तुम्ही आज भाजपामध्ये किंवा शिंदे गटामध्ये, एकंदरीत तोही भाजपच, याच्यामध्ये विलीन होताय. हा तर्क कुठे जुळतो का? हे लॉजिक कुठे लागतं का? अजिबात लागत नाही. आपल्या वडिलांचे विचार किंवा आपले वडील हृदयातनं संपलेत का? वडिलांच्या केसचा आता काही निकाल लागत नाहीये. आता मी किती वर्ष अशा प्रकारे माझी विरोधी पक्षात घालवू, त्याऐवजी मी सत्ताधारी पक्षांमध्ये जातो. ही जी सगळी कारणं आहेत ही जनतेला माहिती आहेत, किती खरी किती खोटी. असो, ओमराजे निंबाळकरांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, 2029 पर्यंतच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धाराशिवकरांच्या वतीने सांगतो, पुन्हा ज्यावेळेस धाराशिवची लोकसभा लागेल, या ओमराजे निंबाळकरांना त्यांनी आत्ताच्या क्षणी केलेल्या या आपल्या सर्वांच्या अनादराची किंमत मोजावी लागेल. हे इतकंच मी सांगू शकेल. सध्या त्यांना अखेरचा जय महाराष्ट्र करतो आणि ज्या वेळेस शिवसेनेवर, शिवसेनेच्या नेतृत्वावर टीका होईल त्याचा योग्य पद्धतीने उत्तर समाचार शिवसेना एक वादळ घेण्यात येईल. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र.